तर आता रात्रीच्या 12. तर राध का झोपायचं नाही काय सांग की होय का काय दुखतंय काय करताय पप्पाला मदत करता काय करते सांग ओम दुर्गा काय करताय 12 तरी पोरं झोपाना तर पप्पाला मदत करू लागतात 12 वाजल्या तरी झोपाना ती लेकरं काम करायची हाऊस आली हे बोला केला का माझा नरलय दुखतंय बाबा पोरांना जाऊ द्या इकडे काम करतात पप्पाला मदत करू लागतात आपला माल संपत आला कालच आणला होता दिसाडच माल आपण आणतोय संपत आला आता एवढंच राहिलं हे उद्या तर सगळं संपून जातं हे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता ताई व्हिडिओ टाक केसांना तेल कसं लावायचं कसं यूज करायचं अख्खा कॉम्बो घेतला तर मी फोनवर पण सगळ्याला माहिती देत असते घेताना पण विचारतात परत पण विचारतात मग कोणाकोणाचा प्रॉब्लेम असतात की व्हिडिओज बनव का बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ताई व्हिडिओ बनव त्याच्यावरती उद्या व्हिडिओ बनवा म्हणलं आता ह्यांचं घ्यावं म्हणलं काहीतरी थोडंसं सकाळ शाळा राहतो मामा होता तेव्हा पण मामा मला असंच 2 दिवस मोबाईल घेऊन देत नव्हता काय राहतं सून आलता बघा 2 दिवस तेव्हा पण 2 दिवस त्यांनी रात्रंदिवस मोबाईल हँडल केला मला देतच नव्हता मला म्हणायचं तू घरातलं बघ तर हो का हा पण तिसरा बॉक्स आहे ना हां तिसरा माल संपला होता रोज संध्याकाळी लावून घ्यावा लागतो कधी कधी सकाळना पण लावावं लागतं हे उद्या दिवसभरात सगळं जातो पॅकिंगला निम्मे बारामतीमध्ये अजून बाहेर गावी सगळा माल जातो बघा आणि हे वजन काटा पण आणला आपला काल नवीन आज 2 दिवस झाले वजन काटा आणला आणि तुम्ही सगळेजण म्हणता ताई व्हिडिओ टाकत जा दररोज वाट बघतोय खूप मिस करतोय पण मला टाकणंच होत नाही बघा आमचे जेवण पण आताच झालं आता 10-15 मिनटं झालं जेवण झालं का आमच्या सगळ्यांचे आणि आज भाजी पार्सल आणली होती बाहेरनं काय राधा काय 2 शब्द राधा काही नाही तुमच्यासाठी म्हणलं चला व्हिडिओ घ्यावा पोरं पण आहेत जागी काम करतात राजू दुर्गा तुम्ही बघता म्हणून व्हिडिओ घ्यावा म्हणलं पोरं आहेत जागी तुम्हाला आवडतं बघायला काय चाललंय म्हणून ह्याचं 1-2 म्हण मोपत्या बाटल्या ए दुर्गा किती किती मोप ह्या बाटल्या मोज 1 झाल्यावर किती 2 झाल्यावर किती 3 हा 4 म्हण आता ही 4 ही म्हण ही 4 हा ही 5 कुठं आहे आता काय आहे ती 5 हा सर्दी झाली दर्गा मामाला पैंजण आणलंय करून आणि अजून काहीतरी आणलंय ते उद्या ह्यांनी दाखवत्या रीलमध्ये ह्यांच्याच मनाने नेलतं होय व होय हो मोठा व्हिडिओ नाही घेतला छोटे रील घेतली या काहीतच मला म्हणलं आवर चल जाऊ आज काय दिवसभर थोडं कस्टमर होतं एवढं काही कस्टमर नव्हतं तर दुर्गा मावच्या पायामध्ये आहे पैंजण आणि मला काय आणलं असं तुम्ही सांगा आता काय दुर्गा मम्मीला काय आणलंय पैंजण काय आणलंय पैंजण अजून काय आणलंय छोट पैंजण वे आणि तू शाळेत कधी जाणार आहे जाणार आणि पप्पाच्या हातात काय आणलंय पाणी नाही ब्रासलेट म्हण नाही ब्रासलेट म्हणा येत नाही ह्यांच्या हातातलं आहे ते केलंय बघा आज चांदीचं आणि राधूला पण करायचं होतं पहिजे राधू शाळेमध्ये होती तर तिला उद्या सकाळनं घेऊन जायचंय ती म्हणते मला मम्मी पैंजण नकोय मला सॉक्स घाला येत नाही तिला तर नाक टोचवायचंय काय राधा तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे बघा बल्क ऑर्डर घ्यायची दादा मिळेल की ह्या गावात त्या गावात तर सगळीकडं आपण ऑर्डर देतोय बघा तुम्ही बिनधास्त बघा फोन करा फोन लवकर नाही उचलला गेला तर व्हॉट्सअप मेसेज करा रिप्लाय देत असते फोन चालू असतात त्या टायमाला फोनवर बोलत
सगळ्यांना रिप्लाय असतात बघा. थोडं मागं पुढं होतं, 2 मोबाईल एकटीच्या हातात असतात. ह्या कानाला एक त्या कानाला एक व्हॉट्सअप चालू असतंय कस्टमर हे. तर बिनधास्त बघा मेसेज टाकत जावा. 2-3 मोबाईल आहेत आपलं बिझनेसचं. ह्यांचा पण नंबर आहे, माझं पण 2 आहेत. काय राहतं. आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की कॅश ऑन डिलिव्हरी आहे का. होय हो, कमेंट पण येतात. मी रात्री झोपताना बघते बरं का, व्हिडिओ काय बघत नाही. ह्यांचा व्हिडिओ बघते फक्त, रील टाकलेला किती गेला त्यात 2-3 कमेंट असतात. तर कॅश ऑन डिलिव्हरी फक्त बारामतीत आहे, बाहेर गावी नाही, ऑनलाईन आहे. तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं ह्या गावाला आहे का, त्या गावाला आहे का, कुठं लातूरला आहे का, मुंबईला आहे का, अजून कुठं कुठं बरेच नावं असतात. तर बघा आपलं ऑल महाराष्ट्रामध्ये सगळं आपलं हे प्रोडक्ट जातं या, तेल शॅम्पू हे सगळं. तर काही काळजी करू नका, बिनधास्त बघा ऑर्डर टाका. हाय राधं, फक्त ऑनलाईन पेमेंट आहे. तर काय काय जण भेटतात. होय व, पेमेंट केलं आमचं येईन का, कुठं गुतन का, मग त्यांना सगळं समजून सांगावं लागतं. मग करतात. म्हणजे मग आपण त्यांना सांगावं लागतं की आपला मसाला आहे तिथं नाही का. 2 वर्षापासून मसाला आहे चालू, विकतं. गुजरातला जातो, राजस्थानला कुठं पण जातो. यूट्यूब चॅनल आहे हे. मग असं सांगितल्यावर मग म्हणतात ताई तुमच्या विश्वासावर घेते. मग घेतात, ऑर्डर पण बुक करतात, पेमेंट पण हे करतात, सोडतात बघा. मग त्यांना सांगावं लागतं पॅकिंग केलेला फोटो येतो तुम्हाला, कॉल चालू राहतात अधूनमधून घरपोच होईपर्यंत. मग घेतात बघा, माझ्या विश्वास ठेवून घेतात. होय हो, माझ्या विश्वास ठेवून घेतात. मालाचं चालू आहे. काहीतरी सांगायचं होतं पण लक्षातच नाही काय सांगायचं होतं. तर चला आता मला भांडे घासायच्यात, पसारा लय पडलाय. भांडे तर लय मोठी पडला. तिथं काय घराचा आकारच गेलाय माझ्या. तर साऱ्या फ्रीज पण घाण झालाय, धुरळा बसलाय. मला आता लय त्रास होत होता, सगळं नाकातनं असं हे झालं, जाम झालं. आणि डोळ्यातनं पाणी पडत होतं, बदा श्वासच घ्यायला येत नव्हता, नुसता दम कोंडल्याने होता होता. मी आता खाल्ली सर्दीची गोळी. चांगलं असतं असतं काय दुखणं आलं, काय खाल्लं नाही काय नाही, तरी पण दुसरं हे नको घेऊ अक्क. हात लावताय तोंडाला, परत हे करतंय. खायची का अजून, खाल्ली ना मग अशी. चांगलं असतं. ह्याने भरणीच आणली कपड्याच्या घड्या घालायच्यात. रात्री पण 2 दिवसाच्या कपड्याच्या घड्या मी रात्री घालून ठेवल्या. आता हे आजचे कपडे त्याच्या घड्या घालायच्या. सगळं मला रातच्याला झोपताना आवरावं लागतं, तेव्हा सकाळ मला उरकतं. सकाळी तर आंघोळीला गेली फोन, होय राधं, कपडे हे करते तरी फोन, दोन्ही फोन चालू. त्यात आलं घरी कस्टमर सकाळच्या पारे, जागाला कळा ना काय करा. उठायला झाला उशीर, 7 वाजल्या, 7:30. कस्टमर तर सकाळच्या पारीच काला आलं होतं बघा. घरात सगळा पसारा होता, कचरा आहे, झाडलं तरी होतो कचरा. काय हिशोब, बल्क ऑर्डर. तर अजून कोणाला बल्क ऑर्डर घ्यायची असली तर व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल करा आणि तुम्हाला विकायला घेऊन जावा. बऱ्याच कमेंट येतात तशा पण, पाहिजे का, येईन का. तर सगळीकडं भेटतं बघा विकायला पण. शॅम्पू, तेल, कंडिशनर, मेहंदी झाला माल लावून. आता हे सगळं आवरायचं. मग अशीच घर झाडलं होतं. आणि जास्त करून बघा आपली यूट्यूब फॅमिलीला भरपूर असं हे सामान घेतात केसाला वापरायला. तर कोणी कोणी पहिल्यांदा नेलं होतं त्यांनी अजून परत मागवलंय, अजून घरपोच होत नाही तोपर्यंत अजून दुसरं मागवलंय. तर हे बघून पण मला खूप आनंद होता. आणि मी पण 2-3 दिवस झालं रोजमेरी स्प्रे बघा वापरते. तर माझे केस पण त्याने गळायचे कमी आले. खूप छान आहे तो स्प्रे पण, तुम्ही पण घ्यायचा असेल तर अजून. आणि उद्याचा व्हिडिओ तेल कसं वापरायचं त्याच्यावर येईल, सांगते फोनवर पोचल्या पण घेताना पण तरी पण बनवते. भरपूर जणांचं म्हणणं आहे ताई व्हिडिओ बनवा म्हणून. बघ उद्या बनवते. आज जरा तब्येत पण बरोबर नाही, नरडीला दुखतंय, जरा मोठ्याने आवाज काढावा लागेल ना बोलताना. हां चला झोपायला, चला दादाला मला झोप छान. चल तिकडं झोपायला, दादाला उठ, दादा चल म्हणा झोपाय, उशीर झालाय. तिकडं चल म्हणा झोपायला, चला. आजच्या ऑर्डर ह्या वहीमध्ये लिहिलं बघा, आपली वही आहे.
जेवढ्या खुणा केलेल्या आहेत तेवढ्या लिहिलेल्या असतात आणि जेवढ्या नसतात त्या लिहायच्या असतात बघा. तर कालच्या ऑर्डरी अजून एक पान लिहायचे राहिलं तर ज्या ताईंना अजून पोहोचलं नाही पॅकिंग केलेलं तर समजून जावं, अजून लिखाण चालू आहे बघा. ॲड्रेसची लिखाण चालू आहे. उद्या पॅकिंगचा फोटो येईल, उद्या कुरिअरला पडन. एक दिवस लेट होतो या कुरिअरला टाकायला. म्हणलं होतं आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी टाकणार आहे, पण आज काय टाकणं झालं नाही, निम्मच टाकणं झालं आहे. तर चला सगळ्यांना गुड नाईट, बाय बाय.